नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षा म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची 2025-26ची. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 5वी मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ. इयत्ता 5वी मराठी प्रथम घटक चाचणी 2025, गुण 20, वेळ 1 तास. या परीक्षेसाठी विचारलेला अभ्यासक्रम म्हणजे आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला पहिला विभाग, त्यातल्या सर्व पाठांचा समावेश या ठिकाणी आलेला आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी या परीक्षेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, पहिला बंडूची इजार या पाठावरचा प्रश्न. बंडूचा स्वभाव कसा होता? उत्तर आहे, बंडूचा स्वभाव शांत व कष्टाळू होता. आता दुसरा प्रश्न आहे, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? या पाठाचं नाव तुम्ही मला सांगायचे, मी त्याचं उत्तर सांगते. कविता PT उषा या धावपटूला आदर्श मानते. तिसरा आहे, मुंग्या कशाच्या सहाय्याने गंध ओळखतात? उत्तर आहे, मुंग्या मिशांच्या सहाय्याने गंध ओळखतात. या पाठाचं नाव सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ब भाग, कवितेच्या ओळी पूर्ण करा. असा ओटा चांगला तर, 2 गुणांसाठी. कोणत्या ओळीतल्या कविता आहेत? कवितेच्या ह्या ओळी आहेत, त्या कवितेचं नाव मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि कवितेच्या ओळी या पद्धतीने पूर्ण करायच्या. असा ओटा चांगला तर, जातं तरी मांडू ग बाई, असं जातं चांगलं तर, सोजी तरी दळू ग बाई. आठवली कविता? चला तर मग पटकन कमेंट करा. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? सावरपाडा एक्सप्रेस या पाठातला हा प्रश्न आहे. बघा त्याचं उत्तर, जिद्द, अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची प्रेरणा, तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, अशी प्रेरणा कविताकडून होईल. पुढचा प्रश्न, वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो? पाठाचं नाव मला सांगितलं तर बरं होईल. उत्तर आहे, वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात, पण त्यांच्या मागच्या पंज्यात फरक असतो. वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात, तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात. हा फरक या ठिकाणी लिहायचा आहे. ब भाग, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावायच्या आहेत 3 गुणांसाठी. बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला 3 वाक्प्रचार दिलेले आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये अर्थ दिलेले आहेत आणि मध्ये उत्तरांचे पर्याय दिलेले आहेत. बघा, पहिलं खंत वाटणे, या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खेद वाटणे. ब भाग. त्यानंतर दुसरं आहे तत्पर असणे, त्याचं उत्तर आहे क, तयार असणे. तिसरा वाक्प्रचार आहे पळ काढणे, त्याचं उत्तर आहे अ, पळून जाणे. प्रश्न तिसरा बघा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. अरण्य, जंगल. आपत्ती, संकट. ब भाग, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. शिस्त,
बेशिस्त, होकार, नकार. क भाग बघा. खालील शब्दांना प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. 2 गुणांसाठी. 1. पण, वेगळेपण, लहानपण. दार, चमकदार, बहारदार. ब भाग. खालील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा. 1. बाबा घरात गेले, त्यांना काही सुचेना. 2. सुप्रिया हुशार आहे, ती रोज शाळेत जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची मराठी विषयाची आकारिक मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे, चालू शैक्षणिक वर्षाची. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करून ठेवा. अजून अशा क्वेश्चन पेपर आपल्याला हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सर्व प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे आपल्याला चाचणी परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण हे नक्की मिळतील. काही अडचण असल्यास कमेंट करा. आपल्या मदतीसाठी मी सदैव तयार आहे. थँक्यू.